आज आपण अत्यंत पौष्टिक आणि शरीराला खूपच त्याचे फायदे आहेत असे डिंक मखाना ड्रायफ्रूट लाडू बनवूया। तर त्यासाठी 125 ग्रॅम खारीक, 125 ग्रॅम मखाना, 125 ग्रॅम बदाम, 125 ग्रॅम खोबरं, 20 ग्रॅम अक्रोड, 20 ग्रॅम काजू आणि डिंक 20 ग्रॅम घेतलेला आहे। आता हे सगळं आपल्याला थोडं थोडं तूप घालायचं आहे आणि एका पाठोपाठ एक चांगलं भाजून घ्यायचं आहे, तळून नाही तर भाजून घ्यायचं आहे। आणि हे लाडू आपण लहान मुलांच्यासाठी असू दे किंवा मोठ्यांच्यासाठी असू दे, आपण हे बनवू शकतो। डिंक सुरुवातीला आपल्याला हा तळून घ्यायचा आहे, डिंक तेवढा तळून घ्यायचा आहे, थोडं जास्त तूप घालायचं, कारण डिंक हा कठीण असतो आणि तुपामध्ये घातल्यानंतर अगदी असा खुसखुशीत कुरकुरीत होतो। नेहमी सुरुवातीला डिंकच तळून घ्यायचा, कारण थोडंसं तूप याला जास्त लागतं, कारण हा डिंक आपल्याला तळून घ्यायचा असतो। आणि एकसारखं हलवत राहायचं, कारण डिंक चुकूनसुद्धा कठीण राहायला नको, सगळा डिंक आपल्याला व्यवस्थित सगळ्या बाजूनी फुलला पाहिजे। आता यामध्ये मखाना घालून मखाना भाजून घेऊया। आता थोडंसं तूप घातलं तरी चालतं, जास्त घालण्याची गरज नाही। हे जे लाडू आहेत, हे लाडू हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये खूप रोगप्रतिकारशक्ती वाढवते, शक्तिवर्धक पौष्टिक लाडू आहेत हे। सांधेदुखी, कंबरदुखीसाठी एकदम शक्तिवर्धक लाडू आहेत हे। सहज आपण आवडीने खातो आणि सहज बनतात, फक्त खर्च जास्त येतो, पण औषधापेक्षा हे शरीरासाठी खूप चांगलं आहे। मखाना भाजून घेतला आणि अक्रोड आणि काजू थोडंसं तूप घालून हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता या ड्रायफ्रूटच्या लाडवाचे बरेचसेच प्रकार आहेत। यामध्ये शेंगदाणे भाजून घातले तरी चालतं, तीळ भाजून घातले तरीही चालतं, गव्हाचं पीठ तुपामध्ये भाजून घातलं तरीही चालतं। अजून यामध्ये पिस्ता, त्यानंतर मनुके, बरेचसेच असे ड्रायफ्रूट घातले तरी चालतं। आणि म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपण हे लाडू बनवू शकतो, पण रेसिपी हीच आहे, वेगळी काही नाही। आता हे बदामसुद्धा चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि यामध्ये जे प्रमाण घेतलेलं आहे ना, हे सुद्धा प्रमाण थोडं तरी कमी जास्त झालं तरी चालतं, काहीही फरक पडत नाही। फक्त रेसिपी मी बनवत आहे म्हणून तुम्हाला याचं मी प्रमाण सांगत आहे, नाहीतर बिना जर प्रमाणाचं जर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला तर बऱ्याचशाच कमेंट येतील की हे किती घेतलं, ते किती घेतलं, म्हणून मी घेतलेलं आहे, म्हणजे त्या प्रमाणात घेतलं आणि जे प्रमाण घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवत सुद्धा आहे। खोबरं तेवढं सुकं खोबरं घ्यायचं आहे, चांगलं मिक्सरला बारीक करून घेतलं तरी चालतं, मोठं मोठं खिसलं तरी चालतं, पण मोठं खिसलेलं मला आवडत नाही, त्यामुळे मी मिक्सरलाच बारीक करून घेतलेलं आहे। प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते। आता परातीमध्ये हे थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे। खोबरं शेवटी मी का भाजून घेत आहे, कारण खोबरं परत आपल्याला बारीक करायचं नाही, त्यामुळं खोबरं भाजतंय तोपर्यंत जे ड्रायफ्रूट आपण भाजून घेतलेले आहेत ते थंड होतील, म्हणून वेळेची बचत होण्यासाठी मी खोबरं आणि खारीकसुद्धा मागं ठेवलेली आहे। आता थोडं आणि तूप घालायचं आहे आणि ही जी खारीक आहे, ही खारीक आपल्याला बारीक करून भाजून घ्यायची आहे। सुरुवातीला याच्यातील बिया काढल्या आणि मग ही मिक्सरला फिरवून घेतली, अगदी ओबडधोबड घेतलेली आहे फिरवून, जास्त बारीक केलेली नाही। मी मागच्या वेळेला अनेक वेळेला लाडू केलेले तेव्हा खारकीची तयार रेडीमेड पूड घातलेली होती, पण त्याने इतकी चव लागत नाही, जी चव अशी आपण स्वतः पावडर तयार करून ओबडधोबड या लाडवामध्ये घालतो ना, त्याची चव एकदम अप्रतिम असते। आता एकदम थोडंसं तेल घातलं आणि थोड्या प्रमाणातच हे सुद्धा भाजून घेतलं, अगदी 1 ते 2 मिनटं फक्त भाजून घेतलं। आता परत यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे आणि 150 ग्रॅम मी गूळ घेतलेला आहे। समजा तुम्हाला जर गुळाचं प्रमाण आणखी वाढवायचं आहे, वाढवू शकता, कमी करायचं आहे, कमी करू शकता। प्रत्येकाच्या गोडीचं जे प्रमाण आहे ते इच्छेनुसार ठेवू शकता। आणि यामध्ये
बारीक केलेला गूळ घालायचा आहे. बारीक केलेला का लगेच वितळतो, त्यामुळं बारीक करून घ्यायचा आहे. तसेच जर खडे घातले तर लवकर तो वितळणार नाही. फक्त वितळून घ्यायचा आहे, पाक करून घ्यायचा नाही. आणि समजा तुम्हाला याचे जे लाडू आहेत ना ते जरा वळायला थोडेसं म्हणजे कठीण जातं, आणि जर तुम्हाला लाडू पटकन वळता यावे असं जर हवं असेल तर अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि त्याचा पाक बनवून घ्यायचा. पाक बनवला की लाडू लगेच वळतात. पण मी तसं करणार नाही. तुपामध्ये गूळ चांगला वितळवून घेणार आहे. चांगली त्याची पेस्ट पातळ करून घ्यायची. म्हणजे कसं होईल, हे जे मिश्रण आहे ड्रायफ्रूटचं हे त्यामध्ये भिजेल आणि लाडू चांगले वळतील. गूळ वितळून मंद आचेवरतीच घ्यायचा आहे. चांगली पेस्ट याची बनवायची. ड्रायफ्रूट थंड झालेले आहेत, ते सुद्धा मिक्सरमध्ये अगदी ओबडधोबड बारीक करून घेते. जास्त मोठे जर हवे असतील तुम्हाला तेही करू शकता. म्हणजे काही जणांना दाताखाली ते ड्रायफ्रूट आल्यानंतर खूप चांगलं वाटतं खात्या वेळेस, तसंही करू शकता. तर इथं मी जास्त मोठं पण ठेवणार नाही आणि जास्त बारीकसुद्धा करणार नाही, अगदी ओबडधोबड करणार आहे. आता या लाडवासाठी काही जण साखरसुद्धा वापरतात, पण साखरेनं पौष्टिक होत नाही, गुळच वापरायचा. म्हणजे ठराविक जे पदार्थ आहेत त्यांना गुळाशिवाय अजिबात चव लागत नाही. आता इथं बघा हे बारीक मी करून घेतलेलं आहे आणि एकदम असं शेंगदाण्याचं कूट जसं असतं ना तसं हे करून घेतलेलं आहे. यामध्ये आपण वेलची पूड, जायफळ पूड, सुंठ पूड हे घालायचं आहे. तुमच्याजवळ जे अवेलेबल आहे ते तुम्ही यामध्ये फ्लेवरसाठी घालवू शकता. फ्लेवरमुळं काय होतं, खूप छान याला टेस्ट येते. गूळ पण चांगलाच वितळलेला आहे. आता हा गूळ सगळा यामध्ये घालून घेऊया आणि पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हाताला खूप चटके बसतात, त्यामुळं सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हाताने हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर असे लाडू करायला जमत नसतील तर तुम्ही पाण्याचाच पाक करा, म्हणजे पाणी गुळात वापरून पाक करा. आता हे बघा सुटसुटीत झालेलं आहे, पण तरीसुद्धा मला हे लाडू वळता येतात म्हणून मी वळत आहे. तुम्हाला जर जमत नसेल तर पाण्याचा पाक तयार करा आणि त्यापासूनच लाडू बनवा, ते सुद्धा लाडू खूप छान होतात. हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच याचे लाडू वळून घ्यावे लागतात. हाताला चटके बसत बसतच लाडू बनवले ना खूप छान लाडू हे बनतात. तुम्हाला जर हे मिश्रण सुट्टं वाटत असलं तर यामध्ये, किंवा लाडू वळायला येत नसतील तर यामध्ये 1 किंवा 2 चमचे वरून तूप घालायचं आणि गरम गरम मिश्रण आहे, हाताला चटके बसत आहेत तोपर्यंतच लाडू वळून घ्यायचे, तरच हे लाडू चांगले बनतात. अशा प्रकारे आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही कोणत्या प्रकारे लाडू बनवता कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.